छोटे माईक. तर उद्या सकाळी 10 पर्यंतचा अल्टिमेटम मसाजोगच्या ग्रामस्थांकडून देण्यात आलेला आहे. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे. काही वेळापूर्वीच धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे, मागे घेतलेलं आहे. मात्र त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय आणि त्यांच्या या भूमिकेला गावकऱ्यांचा खंबीर पाठिंबा आहे. त्यांनी सुद्धा उद्या आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत उद्या या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात अशी भूमिका या गावकऱ्यांनी मांडली आहे. दरम्यान भावाला न्याय मिळेपर्यंत मी माघार घेणार नाही असं देशमुखांनी म्हटलंय. आम्हाला तपासाची संपूर्ण माहिती हवी आहे ती द्या. आरोपींना कुणाकुणाचा फोन आला असा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारलेला आहे. माझा भाऊ गेलेला आहे, मला न्याय पाहिजे असंही धनंजय देशमुख म्हणतायत. दुसरीकडे जरांगे पाटलांनी सुद्धा सरकारला थेट इशारा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुखांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आजच त्यांना खरं तर तपासाची पूर्ण माहिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी मांडलेली आहे. आरोपींना सोडणार नाही मुख्यमंत्री म्हणालेले होते. आता देवेंद्र फडणवीस त्यांची ही जबाबदारी आहे अशी आठवण त्यांनी करून दिली आहे. महाराष्ट्र आणि समाज तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी धनंजय देशमुख यांना दिलेला आहे. खंडणी आणि हत्येचे आरोपी एकच आहेत असा थेट आरोप जरांगे पाटील करतायत. त्यामुळे आरोपी वाचवताय असा संशय येतोय. मुख्यमंत्र्यांना उद्देशून जरांगे पाटलांनी हा थेट आरोपच केलाय. एकही आरोपी सुटला तर राज्य बंद पाडेन असा थेट गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटलांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारला दिलेला आहे. खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा ही मागणी त्यांनी मांडलेली आहे. दरम्यान खंडणीतूनच हत्या झाली हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विष्णू साठेचा फोन कसा सापडत नाही अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. तपासाची माहिती आजच देशमुख कुटुंबियांना द्यावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे. देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर याद राखा असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आलाय.